साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. पतीनं पत्नीच्या गळ्यावरती चाकूनं वार करून डोक्यामध्ये दगडानं जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान घडली होती आणि या घटनेमध्ये जखमी झालेल्या पत्नीचा 27 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हा कुटुंबासोबत राहत होता. आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता. 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5च्या दरम्यान आरोपी नारायण चव्हाण यानं त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण हिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन वाद घातला. त्यावेळी पती पत्नी यामधील वाद अगदीच विकोपाला गेला. तेव्हा आरोपी नारायण यानं पत्नीच्या गळ्यावरती चाकूनं वार केला. त्यानंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात 3 ते 4 वेळा मारलाय. त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता. त्यांची मुलं जेव्हा शाळेमधनं घरी आली तेव्हा त्यांनी घराची कडी उघडून पाहिलं असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्यांना पडलेल्या दिसल्या. या घटनेमध्ये पत्नी मंदा चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावरती पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. त्यानंतर हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश सानप, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुराडे, सचिन ताजने, सचिन ठोंबरे, भगवान थोरात आदी पोलीस पथकानं 26 नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून, तसेच आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून, तर आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण हिला राहत्या घरामधनं ताब्यात घेतलाय. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ आणि हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ असं म्हणत प्रचंड असा आक्रोश केलाय. या घटनेबाबत जखमी मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण, हरिभाऊ बाजीराव चव्हाण, रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 1च्या दरम्यान उपचारांच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. या गुन्ह्यात आता आरोपींवरती खुनाचा गुन्हा वाढवण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.